जय श्रीराम मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अश्लेषाच्या मिनी व्लॉगमध्ये। आणि आज मी मस्तपैकी गरम गरम भाकर केलेली आहे आणि त्याच्या बरोबर केलेला आहे मी डांगरची भाजी। मी ह्याला डांगर म्हणते, तुम्ही ह्याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुमची पण मुलं ही डांगरची भाजी जर खात नसतील तर अशा प्रकारे त्याला मस्तपैकी पराठा करून द्या, बघा मुलं कशी आवडीने खातील। तर आज मी तुम्हाला पराठ्याची रेसिपी दाखवते जी की मी माझ्या मुलासाठी करते। तर तुमचाही मुलगा किंवा मुलगी जर डांगर खात नसेल तर ही रेसिपी नक्की करून बघा। त्यानंतर मी भाजीतला थोडा भाग काढून घेतला, बाकीचा मी माझ्यासाठी आणि ह्यांच्यासाठी काढून ठेवला होता। देवसाठी मी थोडासा भाग काढून घेतला आणि त्यामध्ये त्याच्यापुरतंच मी पीठ टाकलं होतं। जास्तीचं पीठ टाकायचं नाही आहे, जितका पण काळा भाग असेल स्मॅश केल्यानंतर तो वेगळा होतो तो काढून टाकायचा आहे। पीठ टाकल्यानंतर मी सगळं ते एकजीव करून घेतलं, कारण त्यामध्ये मीठ, हिरवी मिरची, हळद सगळं काही होतं, म्हणून मी पहिल्यांदा काहीच टाकलं नाही, पहिले सगळं एकजीव करून घेतलं। टेस्ट बघितल्यानंतर त्यामध्ये जितकं काही कमी असेल त्या गोष्टी आपण ॲड करायच्या आहेत। मी इथे लाल तिखट, थोडंसं धना पावडर आणि थोडेसे सफेद तीळ टाकले होते, जेणेकरून टेस्ट चांगली येईल तिळामुळे, आणि तीळ थंडीचं खाणं चांगलं असतं त्याच्यामुळे। आणि त्यानंतर आपल्याला इथे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला, आपण चपात्याला घेतो त्यापेक्षा छोटा घेतला तरी चालेल, आणि अगदीच पातळ लाटायचं नाही आहे, थोडंसं जाडसर लाटायचं आहे। आणि त्यानंतर तुम्ही इथे तेल, तूप, बटर काही वापरू शकता। मी इथे तेलच वापरलेलं आहे। आणि त्यानंतर डब्यात जेव्हा मी पॅक केलं तेव्हा मी तिथे थोडंसं बटर लावून दिलं होतं, कारण ते थोडंसं फ्रेश आणि टेस्टी लागतं। आणि अशा प्रकारे हा पराठा तयार करून झाला होता। तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना एकदा खाऊ घालून बघा। आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी आमच्या एका मित्राच्या